नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केशवनगर मांजरी बुद्रुक प्रभाग 15 मधून मनपा निवडणुकीचे आव्हान स्वीकारले असून लढणार आणि जिंकणार असा विश्वास पुणे महानगरपालिकेच्या आदर्श समुपदेशक RPIचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष महादेव दंदी साहेब यांच्या पत्नी वर्षाताई दंदी यांनी केशवनगर येथील धम्मदाय बुद्ध विहारमध्ये बोलताना व्यक्त केला. सायली एंटरप्राइजेसच्या वतीनं प्रभाग 15 मधील SC राखीव इच्छुक उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी वर्षाताई दंदी यांनी जनसेवेची पुण्याई, RPI आणि मित्रपक्षांचे पाठबळ, समाज बांधवांचा आशीर्वाद घेऊन या मनपा निवडणुकीत उतरणार असल्याचे स्पष्ट केले. पाहूया त्यांनी व्यक्त केलेले मनोगत. बाबासाहेबांनी जर असा विचार केला असता की आज मी एवढा शिकलो आहे, मला जॉब आहे, मी एवढा टॅलेंटेड आहे, मी माझं घर पुढे नेते ना, मी माझं घर पुढे नेणार. माझ्या घरी काय समस्या चालू आहे, त्यांची मुलं जेव्हा गेली, तेव्हा ते एका मुलाचा विचार नाही केला. त्यांनी विचार केला या समाजाचा. ते त्यांच्या मुलाचा विचार नसते का करू शकले? करू शकले असते. पण त्यांचा योग्य डिसिजन काय होता की तो माझा मुलगा असला तरीही चालेल, पण मी आता जर गेलो तर माझा समाज मागे राहील. म्हणून योग्य उमेदवार निवडताना तुम्ही हे नका विचार करू की हे माझी ताई, मावशी, दीदी कोणी असू दे. फक्त तुम्ही हा विचार करा की योग्य उमेदवार आहे किंवा नाही. आणि प्रत्येक उमेदवार हा योग्यच आहे. एक बाई हे घर सांभाळू शकते म्हणजे सगळंच करू शकते. आमची पूजाताई बोलली, तिने तिच्या कष्टातून कसं उभं केलं सगळं. ती फॅमिली सांभाळू शकते म्हणजे राजकारण नाही का करू शकणार? करू शकणार आहे 100%. आणि अशी जगातली कुठलीच महिला अशी नाही की ती कुठलंच काम करू शकत नाही. ज्या महिला बेबीला जन्म घालू शकतात त्यासारख्या वेदना कुठल्याच नाहीत. ती महिला ते सक्षमपणे पार पाडू शकते, तर ती आयुष्यातले कुठलेही काम सक्षमपणे पार पाडू शकणार आहे. पण त्याला शिकायला काही कालावधी लागतो. प्रत्येक गोष्ट शिकायला काही कालावधी लागतो. जर एखाद्या स्टुडंटला परीक्षेला पाठवलं तर तो नक्कीच त्याला जर नवनीत शिकवलं, अपेक्षित मधलं आलं तर त्याला जमणार नाही. पण तिथे जर एक टीचर गेली पेपर द्यायला तर तिला अपेक्षितही माहित आहे आणि नवनीतही माहित आहे. म्हणजे यातलाही पेपर आला तरी ती पासच आहे, त्यातलाही पेपर आला तरीही ती पास आहे. त्यामुळे समाजकारण, राजकारण कशासाठी पाहिजे, आपला वे काय असला पाहिजे. आणि सविंदर सरांचे मी खरंच मनापूर्वक आभार मानते की त्यांनी हे सगळं केले, सगळं घडून आणले. आणि त्यांचं असं मत आहे की आपण सगळे एकत्र आलो पाहिजे आणि खरंच आलो पाहिजे. काय येऊ नये? जेव्हा आपल्या समाजाचा एक माणूस पुढे जातो तेव्हा तो एक माणूस नसतो, एक समाज असतो. तुम्ही बघा, बाहेर उदाहरण देता आणि कोणी पण म्हणा हा त्या समाजाचा भाग नाही हो, हुशार आहेत ती लोक, कुठल्या पदावर गेले, तेव्हा तो गौरव नसतो. तेव्हा तो काय असतो? एक समाज असतो. पण समाजासाठी गौरवने काय केलं हे पण तेवढंच मॅटर करतं. हे पण तेवढंच महत्वाचं असतं की तुम्ही काय केलं. समाज म्हणजे कुठला? आपला समाज तर आहेच, मानव समाज. या समाजाने आपल्याला खूप काही दिलं असतं, खूप काही शिकवलेलं असतं, अगदी लहानपणापासून. हे कोण शिकवतं आपल्याला? समाज शिकवतो. जेव्हा आपण बोलायला, चालायला, वागायला सगळं शिकवतो. आता एखादं लग्न असेल तर मी तिथं शॉर्ट घालून नाही जाऊ शकत. सगळे माझ्याकडे वापरल्या नजरेने बघतील. का? कारण की ते म्हणतात बाई या फंक्शनसाठी हा ड्रेस नाही. ते फक्त समाजाची नजर सांगत असते. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण समाजाच्या नजरेतून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून आपण या गोष्टी शिकत असतो. आणि त्यामुळे या समाजाने मला भरपूर काही दिलं, भरपूर काही शिकवलं. आणि आता जर मला त्या समाजाला परत देण्याची संधी मिळत असेल तर यस, मी नक्कीच ते परत देण्याचा प्रयत्न करेन. पण त्यासाठी हवी आहे मला तुमची साथ.
मी असं म्हणत नाहीये की मी आहे म्हणून तुम्ही मला मत द्या, किंवा जोशाताई आहे म्हणून तिला मत द्या, किंवा उजाबाई आहे म्हणून तिला मत द्या, किंवा ही जयश्री आहे म्हणून, किंवा ही दिदी आहे म्हणून तिला द्या, ते ताई आहेत म्हणून तिला द्या. अजिबात नाही. मी जर असते तर मी काय केलं असतं, मी माझं वैयक्तिक मत सांगतो. एक उदाहरण म्हणून सांगू का, की आपल्या घरात डॉक्टर आहे, पण ते कशाचे? कानाचे. कानाचा डॉक्टर, माझा नवरा कानाचा डॉक्टर आहे, पण माझं जर पोट दुखत असेल तर मी कुणाकडे गेलं पाहिजे? कानाच्या डॉक्टरकडे नाही जाऊ शकत. माझं जर पोट दुखत असेल तर मी कानाच्या डॉक्टरकडे नाही जाऊ शकत. भले तो माझा नवरा आहे, आज तो डॉक्टर आहे, तो डॉक्टर आहे, नवरा आहे, पण तो कशाचा आहे? कानाचा आहे. माझं काय दुखतंय? पोट दुखतंय. म्हणून ही माझी मैत्रीण, ही माझी बहीण, ही माझी आई, हा माझा दादा म्हणून तुम्ही बघू नका. तुम्ही सगळ्यांनी काय बघितलं पाहिजे, की इथं जर कोणी निवडून आलं, कुणीही असू दे, इथं जर कोणी निवडून आलं तर आपली मतं, आपले म्हणणं, आपला न्याय कसा मिळेल? आपली मतं ती व्यक्ती समोर मांडू शकेल का? कारण की हा घराचा विचार नसतो, हा एक कुटुंबाचा विचार नसतो, हा विचार असतो समाजाचा. ही वाटचाल असते समाजाची. एक कुटुंब शिक्षित झालं, कुटुंबाची प्रगती झाली तर फक्त कुटुंबाची होते, पण समाजाने जर योग्य निर्णय घेतला आणि योग्य कार्यकर्ता पुढे गेला तर अख्ख्या समाजाची प्रगती होत असते. आणि ते खूप महत्वाचं आहे. मी बाहेर जाते, मला नाही माहिती कोणाला माहिती आहे की नाही, पण अजूनही 2025 2026 जर आलं तरीही जातीवाद ह्या सगळ्या गोष्टी अजूनही आहेत, खूप आहे. बऱ्याच वेळेस म्हटलं जातं की ती तसेच लोक असतात. का असतात? का आपण तसं करतो? कारण की आपण खेचत असतो एकमेकांचे पाय, आणि आपण आपलीच प्रगती नाही होऊ देत, कुणाचीच प्रगती नाही होऊ देत आपण, आणि त्यामुळे आपण राहतो मागे. आणि म्हणून आहे आपला समाज मागासलेला. मग समाजाला पुढे नेण्याचं काम कोणाचं आहे? एकटीच आहे का? नाही, ते सर्वांचं आहे. सर्वांनी मते ते समोर नेलं तरच ते समोर जाऊ शकतं, अदरवाईज नाही. म्हणून मी म्हणते की हे माझं कुटुंब आहे आणि हे माझं कुटुंब योग्यच निर्णय घेणार आहे, याचा मला विश्वास आहे. कारण की राजकारण, समाजकारण, तिकीट, निवडणुका हे माझ्या आयुष्यात आता आले. तर माझं लग्न 2005 ला झाले आणि माझ्या लग्नात उपस्थित होते समिंदर सर, दाईंजे सर, भगत सर, खूप सारे आपल्या विहारातली फॅमिली तिथं जमलेली होती. आणि माझ्या आयुष्यात त्यांनी तेव्हा एंट्री केली होती जेव्हा माझं लग्न झालं होतं. ही मला बोलण्यासारखं भरपूर असतं काही, कारण की आज मला पुणे कॉर्पोरेशनचा 21 वर्षाचा अनुभव आहे आणि आमचं समाज विकास विभाग, त्या दिवशी जे बचत गटाची इथं मीटिंग झाली आणि त्यामध्ये मी ऍज अ काउन्सिलर म्हणून कार्यरत आहे, समुपदेशक म्हणून. तर त्यामुळे माझ्याकडे एवढ्या केसेस येतात ना की साम दाम दंडभेद करणाऱ्या सगळ्या समस्या येतात, पण त्या योग्य रीतीने त्याला न्याय देणं हे माझं कर्तव्य आहे आणि ती माझी जबाबदारी समजते. तशीच ती माझ्या समाजाला एक योग्य दिशेने नेणं किंवा त्याची प्रगती कशी होईल किंवा माझा प्रभाग समाज तर आहेच, आणि समाज म्हणजे काय तर मानव समाज, सगळंच माझ्या प्रभागात असलेला सर्व माझा मानव समाज हा कसा पुढे जाईल. ज्या महिला आहेत की बऱ्याच वेळेस रांधावाळा उष्टिकाळा ह्यातच गुंतलेल्या असतात, पण रांधावाळा उष्टिकाळा हे काही चुकीचं नाही, मीही करते, ते आपल्या कुटुंबासाठी सगळ्यांनाही करावं लागतं. पण यातून आपण बाहेर जाऊन आपण आपल्या समाजासाठी काय देऊ शकतो किंवा काय केलं पाहिजे हेही तेवढंच महत्वाचं आहे. मी माझे 2 शब्द संपवते.